हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मॉर्निंगला सकाळी उठली तर बघते तर पावसाची सुरुवात. तसं बघायला गेलं तर रात्रीपासूनच पाऊस पडत होता, पण सकाळी उठली बघते तर सतत पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरण छान झालं होतं, मस्त थंडगार झालं होतं आणि पावसाचा जो रिपरिप आवाज त्याने खूप जरा फील येत होता, हा बाबा पावसाळा सुरू झाला. त्यानंतर मग आपल्या दिनचर्येप्रमाणे रोजच्या कामाला सुरुवात झाली. मग आज जेवायला म्हटलं चला थोडंसं वातावरण बी छान आहे, त्यामुळे मग आज कामामध्ये उत्साह पण होता. त्यामुळे मग आज जेवणामध्ये छोल्याची भाजी करायची होती आम्हाला, म्हणून मग छोल्याची भाजीच करून घेतली. मग काही नाही, जास्त साध्या पद्धतीनेच केली. कांद्याच्या पेस्टमध्ये आलं आणि लसूण टाकलं, ती फिरवून घेतली. मला स्वतःला कढीपत्ता आवडतो म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता बऱ्यापैकी वापरण्याचा प्रयत्न करते. आणि तमालपत्र टाकलं. कांदा टाकून कांद्याची प्युरी पेस्ट पहिली भाजून घेतली तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये मग टोमॅटो आणि काजू हे मिक्सरला बारीक करून घेतले आणि ते पण त्यामध्ये मिक्स केलं आणि ती ॲड करून परतून घेतली. त्यानंतर दोघांनाही असं चांगलं छान तेल सुटू दिल्यानंतर मग व्यवस्थित सुटू दिला आणि मग छान मस्त सुगंध येत होता भाजीचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मग आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट आणि छोले मसाला जो येतो तो मला थोडासा टाकून दिला. छोले मसाला मी 3 मसाले टाकले. व्यवस्थित मसाले व्यवस्थित ते कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती, ग्रेव्ही होती, त्याच्यामध्ये व्यवस्थित छोले होते. ते छोले शिजवून ऑलरेडी मी कुकरमध्ये शिजवलेले होते. मग ते छोले ॲड केले आणि थोडीशी उकळू दिला आणि मग ती रेडी भाजी झाली. दुरच्या टिफिनला पण झाली आणि आम्हालासुद्धा जेवणामध्ये मग ती भाजी मी बनवून घेतली. त्यानंतर बाजूला चपात्या पण बनवून घेतल्या. थोडंसं पाणी टाकलं की त्याला थोडंसं असं बारीक असं तेल सुटू द्यायचं. त्यानंतर भाजी उकळून दिली. ते माझ्याकडून शूट करायचं राहिलं आणि शेवटी मी त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून दिली होती आणि मग भाजी खाण्यासाठी रेडी होती. त्यानंतर मग पाऊस पण पडत होता, मग थोडीशी इच्छा झाली, म्हटलं आज कधी सूप करावं. म्हणून मग पालक होता आणलेला ताजा कालच, मग तो पालक साफ करून ठेवला होता. मग तो साफ करून त्या पालकचीच म्हटलं आज सूप बनवावं, म्हणून मग सूप बनवून घेतलं. आणि त्यानंतर मग असं बॉईल करून घेतलं टोमॅटो, पालक आणि मिरची. त्यानंतर ते 5 मिनिटं उकळू दिलं. त्यानंतर हे बॉईल होऊन झाल्यानंतर पालक बाजूला एका साईडला मी थंड करायला ठेवून दिला. म्हटलं तोपर्यंत जो पसारा पोरीने केलेला आहे तो म्हटलं पसारा आवरावा. आणि थोडंसं ऑलरेडी झाडू तर मारलेला होता अगोदर, त्यामुळे म्हटलं मग लादी पुसून घ्यावी. मग तेच पहिलं व्यवस्थित पसारा आवरून घेतला. आणि मग नंतर या पोरी त्या दोघी पण उठल्या होत्या, त्यामुळे मग त्यांचा बाहेर पाऊस पडत होता. म्हणून जो पाऊस पडतोय ते पावसाकडे बघत त्यांच्या दोघींच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या. मग मी माझं काम आवरत होती. त्यानंतर सगळा पसारा आवरला. पसारा आवरून झाल्यानंतर मग मी लादी पुसायला घेतली, कारण सकाळी लवकरच पटकन आवरली सकाळची कामं, तर नंतरच्या कामांना मग उशीर होत नाही. म्हणून मग मी पटकन लादी पण होती, या पोरी बसले होते शांतते, तोपर्यंत पटापट लादी पण पुसून घेतली. लादी पुसेपर्यंत इकडे पालक थंड झाला होता. त्यानंतर मग पालक, टोमॅटो आणि मिरची जी मी शिजवून घेतली होती ते मिक्सरच्या भांड्यांमधून ग्राइंड करून घेतली, त्याची पेस्ट करून घेतली. मग ती पेस्ट करून झाली की लगेच एका कढईमध्ये तूप टाकलं. त्या तुपामध्ये थोडं तूप गरम होऊ दिलं. त्या तुपामध्ये कट करून लसूण टाकला, जिरं टाकलं, लसूण थोडंसं लालसर होऊ दिलं
आणि त्यानंतर जी मिक्सरमधून काढलेली पेस्ट होती ती त्या तुपामध्ये टाकली आणि त्यानंतर आपल्याला हवं तसं थिक हवं आहे कसं हवं आहे सूप त्यानुसार पाणी टाकलं आणि जे बॉईल केलेलं उरलेलं पाणी ठेवलेलं होतं ते पण त्यात ॲड केलं, मीठ टाकलं आणि 5 मिनटं चांगलं असं उकळू दिलं. उकळून झाल्यानंतर पिण्यासाठी आपलं सूप रेडी होतं. गरमागरम जेव्हा हे सूप आपण जेव्हा पितो तेव्हा प्यायला एवढं भारी लागतं ना. मग त्याचप्रमाणे पाऊस तर बाहेर पडत होता. त्यानंतर छानपैकी मग आम्ही चौघींनी ते सूप गरमागरम पिऊन घेतलं. राधाला पण आवडतं आणि दुर्वालासुद्धा हे सूप भरपूर आवडतं. म्हणून मग कधीमधी मला जर जेव्हा जमतं तेव्हा मी हे सूप नक्की बनवते. आता आम्ही चौघीच्या चौघी सूप पिऊन घेतो. का रुसली तू? काय झालं? काय झालं? राधाला सूप पाहिजे ना? गुडगल आहे राधा, पिते सूप. हा पी ना. पाहिजे होतं ना सूप तुला. मग तुझ्या हाताने प्यायचंय? तुझ्या हाताने प्यायचंय का? काय झालं रुसायला? काय काय झालं रुसूबाईला? धर पिया सूप प्या. गुडगल माशी पी. वाटी लावून पिते तोंडाला. असं पी. मग कसं प्यायचं? मग हे काय चम्मच तर मी घेतलाय. हे काय चम्मच धर. हा सूप सूप विचार तुला कसं लागतंय? यम्मी. काय पिते सांग आजीला? इथं बसून सांग. इथं बसून सांग. बस खाली सांग. दरवाज्यात नाही ये तुला सांगते. चप्पल घालायच्या, चप्पल घालून जायचे. राधाची गुडघाला आहे. सगळं चमत्कार. राधा एक नंबर, एक नंबर. एक नंबर, एक नंबर. एक नंबर राधाची एक नंबर. आणि काय झालं ना? काय शंभर ना? काय करू? काय खाऊ? काय खाते सांग तू? काय खाते? काय पिते राधा? काय पिते सांग बाबांना? काय पिते सांग बाबांना? सांग काय पिते? नीट चांडल. आले बापले चांडल. जुजावर आता बोललात ना तुम्ही, घेऊन जावा आता जुजावर. दीदी आल्यानंतर स्कूल मधून. दीदी स्कूलला गेली ना आपली. दीदी आल्यानंतर जायचे. हा बाबू. बर तू कधी येणार स्कूलला? तू कधी येणार स्कूलला? जाणार ना? बर ठीक आहे. बाय हा येतं. मी क्रीम लावते औषध लावते नंतर. बाय करा बाबांना. बाय करा. येतं म्हणजे असं पायाला लागलं. ती दाखवते तुम्हाला बघा. अरे वा पूजाला. ठीक आहे मम्मा. काय तेल लावायचं मम्मा. तेल लावायला. तेल लावायला मस्त होईल. तेल लावा त्याने बाळगायची. ठीक आहे खावा चला. आजीला अरे बाबा एवढी पाय
गावावरून आल्यात. मग आता त्यांना आम्ही घेऊन आलो. येताना बसनेच आल्यात, पण बस पण रोजच्या टायमिंगपेक्षा थोडीशी उशिराच आली. पण मग तिथे आम्ही थांबलो आणि मग येताना त्यांना घेऊनच आलो. मग आता आजच्या इथेच थांबते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.